अमरावती के पूर्व मंत्री और कांग्रेस नेत्री यशोमती ठाकुर ने भाजपा विधायक गोपीचंद पडळकर के विवादित बयान पर तीखा प्रहार किया। उन्होंने कहा कि पडळकर ने राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट के प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल के खिलाफ जिस तरह की अपमानजनक और अमर्यादित भाषा का इस्तेमाल किया, वह न केवल पाटिल परिवार का बल्कि पूरे महाराष्ट्र की संस्कृति और मातृत्व का अपमान है। ठाकुर ने याद दिलाया कि जयंत पाटिल स्वर्गीय राजाराम बापू पाटिल के वारसदार है, जिन्होंने किसानों और ग्रामीण विकास के लिए अपना जीवन समर्पित किया। ऐसे परिवार के सम्मान को ठेस पहुंचाना असंस्कृत और अमानवीय कृत्य है। उन्होंने सवाल उठाया कि भाजपा खुद को संस्कृति और मूल्यों का रक्षक कहती है, तो फिर अपने विधायक की इस गुणास्पद टिप्पणी पर चुप क्यों है। ठाकुर ने स्पष्ट कहा कि भाजपा नेतृत्व को तत्काल कार्रवाई करनी चाहिए, अन्यथा जनता इस ढोंग और दोगलेपन को भी माफ नहीं करेगी। महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळेच गोडीगुमानं वावरत आलेले आहेत, पण जेव्हापासून 2014 नंतर भाजपवाल्यांचं वर्चस्व झालेलं आहे, तेव्हापासून वाचाळ वीरांचं प्रभुत्व जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतंय। आज ज्या प्रकारे स्वतःला भाऊ म्हणून घेणारे भाजपमधले काही नेते ज्या प्रकारे आई बहिणींवर बोलतायत, इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलतायत, म्हणजे अक्षरशः यांच्या तोंडातून गटारी वाहतायत असं म्हणायला काहीच हरकत नाही। आणि वरिष्ठ नेते जे भाजपचे आहेत ते या सगळ्या गोष्टींसाठी खतपाणी घालतायत। दुसरीकडे आम्ही संस्कृती सांभाळतो, आम्ही धर्म सांभाळतो असे म्हणणारे हे भाजपचे नेते या सगळ्या गोष्टींना जर खतपाणी देत असतील तर महाराष्ट्र हे सहन नाही करणार। आज जयंत पाटील साहेब हे केवळ माजी मंत्री किंवा आमदार नाहीयेत, हे राजाराम बापूचा पूर्ण वारस आहे आणि राजाराम बापूंनी शेतकऱ्यांसाठी, या दीनदलितांसाठी, महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान खूप मोठं आहे। अहो, कोणत्या पातळीवर बोलताय, काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये, आणि यांना तंबी कशी देत नाही। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही कशा प्रकारे संस्कृतीचं जतन करतायत हे तर अख्खा महाराष्ट्र बघतोय। कोणाच्या आई बहिणींना आम्ही बोलणार नाही, पण अहो जरा झाकून बघा, खुद के गिरिबान में झांक के देखिए हो क्या रहा है। या सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहे, न सहन करणाऱ्या आहे, आणि आम्ही हे सहन करणार नाही। जे काही जयंत पाटील साहेबांच्या परिवाराबद्दल बोलण्यात आलं त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय, आणि महाराष्ट्र अशी भानगड अजिबात सहन करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा। आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आईंना काही बोलल्या गेलं आणि कोणीतरी आलतू फालतू माणसांनी बोललं तर तुम्ही म्हणतायत की ये देश की माताओं का अपमान है। अहो, राजाराम बापूंच्या पत्नी जयंत पाटील साहेबांच्या आई म्हणजे आमच्याही आई आहे आणि महाराष्ट्राच्या आई आहे, या देशाच्या आई आहे। आई बहिणींचा अपमान आम्ही सहन करणार नाही। तुम्ही तुमच्या नेत्यांना तंबी दिली पाहिजे, व्यवस्थित वागवलं पाहिजे आणि शिस्तीत ठेवलं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।